आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. कर्जत तालुक्यातील वालावड येथे अनेक धाबे आणि हॉटेलमध्ये बनावट दारू विक्री केली जाते. त्यामुळे अनेकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले. तरी सदर दारू बंद करणे आवश्यक असून त्यामुळे गावात शांततेचे वातावरण निर्माण होणार आहे. गावातील बहुजन, मातंग आणि दलित मागासवर्गीय वस्त्या दारूमुळे बर्बाद झाल्या. मात्र प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. तरी वालवड तालुका कर्जत येथील अवैध दारू विक्री त्वरित बंद करून सदर गावात दारूबंदी करण्यात यावी आणि महार मांग समाजाची असणारी दफनभूमीवर काही दारू विक्रेते आणि धनिकांनी अतिक्रमण करून त्यावर दुकानाचे गाळे बांधले असून पूर्वजांच्या अस्थी आणि शरीराचे अवशेष आढळून येत असून आम्हा दलितांच्या भावना दुखावल्या आहेत. तेव्हा कोणत्याही परिस्थितीत प्रशासनाने त्वरित अतिक्रमण काढून दफनभूमीची जागा खुली करून मिळावी यासाठी बहुजन समता पार्टीच्या वतीने वालवड चौकामध्ये दिनांक 2/7/2026 रोजी बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आला. यावेळी बोलताना वसंत सकट यांनी त्यांचे भाषणात सांगितले की कृपया संबंधितांवर त्वरित कारवाई करून अवैध दारू विक्री बंद करून गावात 3 किलोमीटर अंतरापर्यंत दारू बंद करण्यात यावी, अन्यथा दारू विकणाऱ्याची गय केली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने नोटीस काढून सर्व ठिकाणी धाडी टाकून कुठेही दारू आढळून आली नाही असे लेखी आश्वासन दिले. मात्र आंदोलनाचेच ठिकाणी सकाळी 8:30च्या दरम्यान दारू विक्रीत चूक होती. नव्हे तर बाजारात ओरडून भाजी विकली जाते तशी आज दारू विकली गेली, ही पोलिसांची कारवाई आहे काय? याचे प्रशासनाने दखल घ्यावी, अन्यथा सर्व महिला कायदा हातात घेऊन स्वतः दारूबंदी करतील. याची जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशाराही वसंतराव सकट यांनी दिला. त्याचप्रमाणे मांग आणि महारी यांची पूर्वीपासून असलेली दफनभूमी गावातीलच राऊत मंडळींनी अतिक्रमण करून काबीज करून त्यावर पक्की घरे आणि व्यावसायिक गाळे बांधले. त्या बाबतीत सन 2022 पासून पाठपुरावा करूनही त्यावर कार्यवाही न झाल्याने त्वरित कार्यवाही व्हावी, अन्यथा आम्ही अतिक्रमण काढू असाही इशारा बहुजन समाज पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांनी दिला. यावेळी तालुकाध्यक्ष हिरामन गायकवाड आणि शाखा अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी दिला. या रस्ता रोकोसाठी बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट आणि अहिल्यानगर जिल्हा कार्याध्यक्ष सचिन गायकवाड, जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे, दिगंबर खुडे, कृष्णा खुडे उपस्थित होते. त्याचप्रमाणे सर्व घराघरातील महिला उपस्थित राहून आपल्या व्यथा सांगत होत्या. बहुजन समता पार्टीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सचिन साबळे, शशांक साबळे, आदेश गायकवाड, विशाल अवसर, संकेत गायकवाड, सिंधुबाई गायकवाड, रुक्मिणी गायकवाड, द्वारकाबाई अवचर, पार्वती गायकवाड, साखरबाई गायकवाड, विशाल गायकवाड, सूरज अवचर, अनिल गायकवाड, श्रीकांत गायकवाड आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अनेक वेळा त्यांनी निवेदन दिलं. 2022 पासून त्यांनी निवेदन दिलेलं आहे, परंतु हे अतिक्रमण हटलेलं नाही. अतिक्रमण फक्त काढू अशा शब्दामध्ये त्यांनी उत्तर दिलेलं आहे, परंतु कुठेही अतिक्रमण काढण्यात आलेलं नाही. मी या ठिकाणी आज या रस्ता रोकोच्या माध्यमामध्ये या ठिकाणी सर्व इथल्या कार्यकर्त्यांना, महिलांना, भगिनींना, मातांना या ठिकाणी आवाहन करतो. हे अतिक्रमण जर प्रशासनानं कारवाई करून जर काढली नाही तर निश्चितपणानं त्यांच्या कार्यालयामध्ये लवकरच आपण दुसरं आंदोलन टाकू आणि त्या आंदोलनाने नाही झालं तर मग मात्र बहुजन समता पार्टीच्या दणक्यानं आपण अतिक्रमण काढू. ते अतिक्रमणासाठी भले आमची आहुती गेली तरी चालेल, परंतु हे अतिक्रमण काढल्याशिवाय राहणार नाही, हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतो. म्हणून मी या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की 2022 सालापासून ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी हे अतिक्रमण काढण्याबाबत निवेदनं, पत्र अशा काही गोष्टी आपल्याकडे मागणी केलेल्या आहेत, आपल्याकडे विनंत्या केलेल्या आहेत, परंतु त्या विनंतीला आपण मान दिलेला नाही. आता आम्ही संविधानाच्या माध्यमातून संविधानाच्या अधिकारानं जे दिलेल्या अधिकाराच्या अधीन राहून आम्ही तुम्हाला हे अतिक्रमण काढण्यास भाग पाडू, अन्यथा सदरचं अतिक्रमण आम्ही स्वतः काढू. या ठिकाणी मी हे आवाहन करतो आणि थांबतो. वालवड गावामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मागासवर्गीय दलित कुटुंबांच्या या ज्या दफनभूमीची जागा जी आहे, या जागेवरती हे जे राऊत कुटुंब असतील,
अजून दुसरे नाव दिलेत लिहून. राऊतच आहेत. हे विजय गोरख राऊत, अजून बाळू राऊत, अमोल हानू राऊत, विशाल जयसिंग राऊत इत्यादी हे तरुण जे आहेत यांनी हे ही जी मागासवर्गीय समाजाची जी जागा आहे दफनभूमीची, या जागेवरती त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. खास करून मला डबल मी बाईट का घेतो याचं एक कारण आहे. ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा, ही जी जागा आहे ही बांधकाम विभागाचे जे कर्जत तालुक्याचे अधिकारी वाकचौरे साहेब आहेत, हे जे बहुजन समता पार्टीच्या माध्यमातून मी सांगतो की बहुजन समता पार्टीचा एक पदाधिकारी आहे, या नात्याने मी सार्वजनिक बांधकाम विभागाला एक निवेदन देऊन तिथले जे उपअभियंता जे आहेत उपअभियंता तिथले वाकचौरे साहेब यांना माझी विनंती आहे की माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून असून, माझ्या पक्षाच्या माध्यमातून असून, माझे वरिष्ठ राज्याचे उपाध्यक्ष असतील, सकट साहेब असतील, यांच्या मी आदेशाने यांच्या मी बोलू इच्छितो की सांगू इच्छितो की वाकचौरे साहेबांना इथं जे अतिक्रमण झालं आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतीमध्ये, ते तुम्ही तात्काळ त्याच्यावरती पाहणी करून चौकशी करून ते तात्काळ काढण्यात यावा. आणि असं अन्यथा असं झालं नाही तर आम्ही हे जे मागासवर्गीय समाजाची जी जागा बळकावलेली आहे, आणि ती जागा बळकावणे म्हणजे अनुसूचित जाती जमाती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होतो. ही पूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही कायद्यामध्ये नमूद केलेलं आहे. 1989च्या कायद्यात ती तरतूद झालेली आहे. ही जी मागासवर्गीय समाजाची जी जागा बळकावलेली आहे ही जागा एकदम चुकीच्या पद्धतीची आहे. म्हणजे जागा बळकावणं हा चुकीच्या पद्धतीचा आहे, गुन्हा दाखल होऊ शकतो. आणि हे जे अतिक्रमण करते आहेत त्यांचं परत नाव घेतो मी माझ्या पक्षाच्या आदेशाने असून, न्यूज चॅनलच्या माध्यमातून असून, हे जे अतिक्रमण करते जे आहेत विजय गोरख राऊत आणि दुसरा आहे बाळू राऊत, अमोल हानू राऊत, विशाल जयसिंग राऊत यांना माझी विनंती आहे की तुम्ही थोड्या दिवसामध्ये हे तुमचे जे दुकानं इथं जी उभा केलेली आहेत ही दुकानं तुम्ही काढून टाका. मागासवर्गीय समाजाची जागा तुम्हाला वापरता येत नाही. ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जागा जरी असली तरी उपविभागीय अधिकारी वाकचौरे साहेब यांना आम्ही पत्रव्यवहार करून त्यांना निवेदन देऊन आम्ही त्यांचं टाळेबंदी आंदोलन करू शकतो आणि ते आम्ही सक्सेस करणार. आम्ही वसंत सकट साहेबांच्या नेतृत्वाखाली ते आम्ही पुढल्या काही काळामध्ये करणार. आणि यांना माझं ठणकावून सांगणं आहे की आम्ही कोणालाही जुमानणारी लोक नाहीत. आम्ही स्वाभिमानी आणि आम्ही आमचा स्वाभिमानी नारा आम्ही तडीस नेणार, या माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगतो. आणि बहुजन समता पार्टी महाराष्ट्र राज्याचे आमचे मार्गदर्शक असतील, आमचे आधारस्तंभ म्हणून आम्ही त्यांना पाहतो. ते वसंतरावजी सकट महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष, आज त्यांनी रस्ता रोको केला वालवडमध्ये. ह्या जागेसाठी पण त्यांनी संघर्ष केला. पण त्यांना ह्याच्यातून काहीच वाटलं नाही, आमचं कुणीच काय करू शकत नाही, त्याच्यावर पण आमच्याकडे ते जालिम असं औषध आहे. ही जी मागासवर्गीयांची जागा जी बळकावलेली आहे ही जागा ॲट्रॉसिटी ॲक्ट जर एखाद्याची मागासवर्गीय समाजाची जर जागा बळकावली तर त्या जागेला अनुसरून ते जो संबंधित अतिक्रमणकर्ता जो असेल त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्ट गुन्हा दाखल होतो. आणि त्याच्यामध्ये आता 3 महिने जामीन नाही आणि तात्काळ अटक पण आहे, असा उच्च न्यायालयाचे आता जे तत्कालीन जे गवई साहेब होते त्यांनी तसा तो कायदा मंजूर केलेला आहे. त्याचं त्यांनी तेवढी गांभीर्याने घेण्यात यावी. माझ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भारत, जय महाराष्ट्र. पाहत राहा लोकसंवाद न्यूज.